हॅलो फ्रेंड्स, बघा आपण अल्किन्स हे दोघं जे पार्ट आहेत हायड्रोकार्बनमधले दोघं कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला हायड्रोकार्बनमधला बघायचा आहे आणि तो असेल तुमचा अल्काइन्स. ज्यावेळेस आपण हायड्रोकार्बनला सुरुवात केली होती मित्रांनो, त्यावेळेस मला ह्या तिघांच्या डेफिनेशन्स मी सांगितलं होतं की अल्किन्स कोणाला म्हणणार, अल्किन्स कोणाला म्हणणार आणि अल्काइन्स कोणाला म्हणणार. बरोबर आहे. परत एकदा आपण अल्काइन्सची डेफिनेशन जी आहे ती रिपीट या ठिकाणी करणार. थोडक्यात तिघांमधला डिफरन्स काय हे तुम्हाला माहिती आहे. परत एकदा सांगतो आहे. अल्केन्स कंटेन्स द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2. अल्केन्स कंटेन्स कार्बन टू कार्बन डबल बॉन्ड आणि त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n. 2 हायड्रोजन कमी झाले. अल्काइन्स या दोघांपेक्षा वेगळं असणार आहे. इट कंटेन्स कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्ड अँड हॅविंग द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n-2 आणि ऑलरेडी तुम्हाला सांगितलं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग नेमकं हा जो अल्काइन आहे अगेन इट इज युअर हायड्रोकार्बन. तो हायड्रोकार्बन आहे, ॲलिफॅटिक आहे, म्हणजे ओपन चेन हायड्रोकार्बन. ॲलिफॅटिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे आणि ट्रिपल बॉन्ड असल्या कारणाने त्याला तुम्ही अनसॅच्युरेटेड असं म्हणणार. मग नेमकं ह्या अल्काइनला तुम्ही डिफाईन कसं करणार मित्रांनो? अल्काइन्स आर ॲलिफॅटिक. ऑलरेडी तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे, तुम्ही लिहून पण घेतलेली त्यावेळेस, फक्त रिवाईज आपण करतो आहे. अल्काइन्स आर ॲलिफॅटिक, पहिला शब्द, अनसॅच्युरेटेड hydrocarbons containing carbon carbon triple bond and having the general molecular formula CnH2n-2. बरोबर आहे. मग बघा या ठिकाणी अल्काइनचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे CnH2n-2. अल्केन्सच्या कंपॅरिझनने अल्किनचा विचार केला 2 हायड्रोजन कमी आहेत. म्हणजे अल्केन आणि डायरेक्ट अल्काइन तुम्ही कंपेअर केला तर अल्काइन्स कंटेन्स 4 हायड्रोजन ॲटम लेस दॅन युअर अल्केन्स. बरोबर आहे. पण हे जे आपण बघतोय, हे जे आपण सांगतोय, डेफिनेशन जी सांगितली आपण किंवा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जो सांगितला आपण, इट इज व्हॅलिड फॉर दोज अल्काइन्स विच कंटेन्स कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्ड फॉर ओनली 1 टाईम. अशा अल्काइन्ससाठी हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे, योग्य आहे, ज्या अल्काइन्समध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड एकच वेळेस आलेला असेल. लक्षात आलं? तर हे झालं डेफिनेशन. परत एकदा थोडक्यात रिपीट करतो आहे. अल्काइन्स आर ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन, अनसॅच्युरेटेड कारण की याच्यात मल्टिपल बॉन्ड आहे. ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, फक्त हायड्रोजन आणि कार्बन आहे, कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अँड हॅविंग द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n-2. तर ह्या पद्धतीने आपण अल्काइनला डिफाईन करू शकतो मित्रांनो. लक्षात आलं? हे झालं डेफिनेशन फॉर युअर अल्काइन्स. हा फॉर्म्युला फक्त कोणत्या अल्काइनला व्हॅलिड आहे? ज्या अल्काइन्समध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा फक्त एकच वेळेस आलेला असेल त्यावेळेस, आणि त्या अल्काइनमध्ये अल्केनच्या कंपॅरिझनने 4 हायड्रोजन ॲटम कमी असणार आहेत. ठीक आहे. हे झालं तुमचं डेफिनेशन फॉर युअर अल्काइन. थोडक्यात ह्या अल्काइनचं एक आयसोमेरिझम आपल्याला दिलेलं आहे. ॲक्च्युली हे मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे. अल्किन्समध्ये तेच या ठिकाणी सांगितलं आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहे आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये फक्त त्यातला टाईप तुम्हाला सांगितला आहे पोझिशन आयसोमेरिझम. मग अल्काइनचं पोझिशन आयसोमेरिझम काय असणार? जसं आपण अल्किनमध्ये पण बघितलं होतं मित्रांनो. सपोज हिअर यू आर गिव्हन अ कंपाऊंड. असा कंपाऊंड तुम्हाला दिला आहे मित्रांनो विच कंटेन्स द 4 कार्बन ॲटम. मग तुम्हाला जर सांगितलं की एखाद्या कंपाऊंडचा अल्काइनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असा आहे की ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत, तर हायड्रोजन किती असले पाहिजे? हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकतात मित्रांनो. N म्हणजे कार्बनची संख्या, कार्बनची संख्या तुम्हाला दिली 4, हायड्रोजन किती असतील रे? त्याला डबल करा. 4ला डबल केलं तर 8 होतील आणि -2 म्हणजे 6 होतील. म्हणजेच असा अल्काइन ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि 6 हायड्रोजन आहेत. बरोबर आहे.
ह्या अल्काइन्ससाठी आपल्याला काय बघायचं आहे, पोझिशन आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा तो टाईप आहे अँड दॅट वन इज युअर पोझिशन आयसोमेरिझम. मग पोझिशन आयसोमेरिझम नेमकं काय असणार आहे बघा. त्या ठिकाणी C4H6 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे. याला आपण वेगळ्या पद्धतीने दाखवणार आणि दोन वेगळ्या पद्धतीने दाखवल्यानंतर त्यातला डिफरन्स काय ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्या डिफरन्सवरून ठरवणार आपण वेदर दॅट वन इज युअर position isomer or not. Now consider this structure. बघा या C4H6 स्ट्रक्चर आपण या पद्धतीने काढणार मित्रांनो. बघा CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. बघा 4 कार्बन आहेत का, सहज तुम्ही काउंट करू शकतात. 1 2 3 4 6 हायड्रोजन आहेत का, 3 आणि 2 5 आणि 1 6. येस, मीन्स इट इज युअर C4H6. प्रत्येक कार्बनची 4 व्हॅलन्सी पण कंप्लीट झाली पाहिजे. इट्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. ॲट द सेम टाइम हिअर the another structure can be given as CH3C triple bond CH3. Again it contains 1 2 3 4 कार्बन आहेत. परत याच्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि 6 हायड्रोजन आहेत. म्हणजे दोघं कंपाऊंड असे आहेत की त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो आहे तुमचा C4H6. फक्त डिफरन्स काय बघा, त्याच्या स्ट्रक्चरचं ऑब्झर्वेशन केलं तर त्या स्ट्रक्चरमध्ये पोझिशनचा फरक दिसतो. कोणाच्या पोझिशनच्या, तर डबल बॉन्डच्या पोझिशनच्या. जर समजा ह्या कंपाऊंडला तुम्हाला नंबरिंग करायची असेल, कार्बन ॲटमला 4 नंबर द्यायचे तुम्हाला 1 2 3 4, तर आपण नंबरिंग करताना ज्या बाजूने तुमचा ट्रिपल बॉन्ड जवळ आहे त्या बाजूने आपण नंबरिंग करणार. समजा वरच्या कंपाऊंडचा विचार केला तर तिसऱ्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड, इकडनं केलं तर पहिल्याच कार्बनला 1 2 3 4. याला जर नंबरिंग करायचं असेल तर दुसऱ्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड, इकडनं पण दुसऱ्या कार्बनला कोणत्याही बाजूने केलं तरी पण चालेल. म्हणजेच थोडक्यात दोघांचा जर विचार केला मित्रांनो तर फक्त कशामध्ये डिफरन्स आहे, ट्रिपल बॉन्डमध्ये डिफरन्स आहे. पोझिशन ऑफ द ट्रिपल बॉन्ड वेगवेगळी आहे, म्हणूनच त्याला काय नाव दिलं आपण, पोझिशन आयसोमेरिझम. तर अशा पद्धतीने दोघांच्या ट्रिपल बॉन्डच्या पोझिशनमध्ये डिफरन्स आहे आणि हा एक प्रकार आयसोमेरिझमचा जो आहे तो आपल्याला अल्काइन्स कंपाऊंड्स आहेत मित्रांनो तर या ठिकाणी शो करतात, दाखवतात. बरोबर आहे. बघा त्या ठिकाणी परत दुसरा महत्त्वाचा डिफरन्स या दोघांमध्ये काय बघा, पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड आहेच, पण एकामध्ये ट्रिपल बॉन्ड जो तुम्हाला दिसतोय तो टर्मिनलला आहे, शेवटी आहे, चेनच्या शेवटी किंवा सुरुवातीला टर्मिनल. तर हा टर्मिनल अल्काइन आहे, हा नॉन टर्मिनल अल्काइन आहे. एवढा परत डिफरन्स आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पोझिशन ट्रिपल बॉन्ड डिफरन्स आहे, दॅट्स व्हॉट इज कॉल्ड ॲज द पोझिशन आयसोमर. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला म्हणणार तुम्ही पोझिशन आयसोमेरिझम. तर अशा प्रकारचं हे एक आयसोमेरिझम जे आहे आपल्याला अल्काइन्स जे आहेत ते दाखवतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं बघायचं आहे, दॅट वन इज अ नॉमेनक्लेचर विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा याच्या अगोदरच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं मी शेवटी की अल्काइन्स असे हे कंपाऊंड आहेत. जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंड जर असतील तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आपण 2 वेगवेगळ्या सिस्टीम्सने नॉमेनक्लेचर करतो मित्रांनो. वन ऑफ द सिस्टीम इज युअर कॉमन नेम सिस्टीम, अनादर वन इज युअर IUPAC सिस्टीम. हे जनरल 2 टाईप्स आहेत फॉर नेमिंग द ऑर्गॅनिक कंपाऊंड. पण तुम्हाला जर अल्काइनला नॉमेनक्लेचर करायचं असेल, पुस्तकात तुम्हाला नॉमेनक्लेचर दिलेलं नाही आहे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो. तुम्हाला अल्काइनला नॉमेनक्लेचर करायचं असेल मित्रांनो तर आपण 3 वेगवेगळ्या सिस्टीमने नॉमेनक्लेचर करत असतो. तर त्या 3 वेगवेगळ्या सिस्टीम्स कुठल्या आहेत ते आपण बघणार. त्यातली फर्स्ट सिस्टीम आहे तुमची, दॅट वन इज युअर कॉमन नेम सिस्टीम और ट्रायव्हियल नेम सिस्टीम. कॉमन किंवा ट्रायव्हियल नेम सिस्टीम विच इज नॉट सो इम्पॉर्टंट. फारशी महत्त्वाची सिस्टीम नाही आहे म्हणून त्याला आपण ट्रायव्हियल असं नाव दिलं आहे. ट्रायव्हियलचा अर्थ तो क्षुल्लक, त्याला जास्त महत्त्व नाही अशी ही सिस्टीम आहे मित्रांनो. बघा आता या ठिकाणी बघा कॉमन नेम किंवा ट्रायव्हियल नेम सिस्टीमनुसार जनरली आपण जसं अल्किन्समध्ये पण बघितलं, अल्केन्समध्ये पण बघितलं, जर तुम्ही अल्काइनचा विचार केला, कॉमन नेम सिस्टीमचा विचार केला अल्काइनच्या, तर फक्त पहिले 3 कंपाऊंड जे आहेत ज्याच्यामध्ये 2 कार्बन असतील
3 कार्बन असतील आणि 4 कार्बन असतील, 2 कार्बनचं एक कंपाऊंड, 3 कार्बनचं कंपाऊंड, 4 कार्बन, हे पहिले 3 कंपाऊंड जे आहेत त्या पहिल्या 3च कंपाऊंडला आपण ह्या कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करणार. ते खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे पुस्तकात ते दिलेलं नाही, म्हणून व्यवस्थित बघा, लक्ष द्या, लिहून घ्या सोबतच. बघा आता या ठिकाणी कॉमन नेम सिस्टीमनुसार पहिले 3 जे कंपाऊंड आहेत त्यांना कशा पद्धतीने तुम्ही नॉमेनक्लेचर या ठिकाणी करू शकतात. तर व्हेरी फर्स्ट कंपाऊंड जो मित्रांनो, व्हेरी फर्स्ट मेंबर अकॉर्डिंग टू द कॉमन नेम CH, ट्रिपल बॉन्ड CH, हा फॉर्म्युल्यामध्ये बसतोय का ते पण चेक करत चला. 2 कार्बन आहेत, त्याचे डबल की झाले रे 4, 4तून 2 वजा करा म्हणजे 2 कार्बन 2 हायड्रोजन, बरोबर आहे. 2 कार्बन आणि 2 हायड्रोजन तुम्हाला दिसत आहे. CH ट्रिपल बॉन्ड CH. तर हा जो फर्स्ट मेंबर आहे, ह्या फर्स्ट मेंबरला अकॉर्डिंग टू द कॉमन नेम सिस्टीम आपण नॉमेनक्लेचर करणार. अँड दिस वन इज युअर acetylene, which is very important nomenclature. त्याच्यानंतर सेकंड कंपाऊंड जो आहे मित्रांनो, तुम्हाला म्हटलं मी की ह्या सिस्टीमनुसार, कॉमन नेम सिस्टीमनुसार आपल्याला फक्त 3 वेगवेगळ्या कंपाऊंड्सला नॉमेनक्लेचर करायचं आहे. त्यातला पहिला कंपाऊंड आपण बघितला आहे. दुसरा कंपाऊंड आपल्याला बघायचा आहे ज्याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम असणार आहेत. जसं फॉर एक्झाम्पल CH3, C ट्रिपल बॉन्ड CH. बघा 3 कार्बन आहेत, म्हणजे हायड्रोजन किती असले पाहिजे तो फॉर्म्युला वापरा. 3 कार्बन म्हणजे 6 हायड्रोजन वजा 2, 3च्या डबल 6, 6 वजा 2 4, 4 हायड्रोजन आहेत का? बघा हे 3 आणि हा 1, बरोबर तुम्हाला 4 हायड्रोजन दिसत आहे, बरोबर आहे. मग आपला कंपाऊंड बरोबर लिहिलेला आपण. आता ह्या कंपाऊंडला कॉमन नेमनुसार आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे. दिस कंपाऊंड अकॉर्डिंग टू द कॉमन नेम सिस्टीम इज नोन ॲज, व्हेरी इम्पॉर्टंट नॉमेनक्लेचर, अलायलिन. काय म्हणतो आपण त्याला? इट्स युअर अलायलिन. दिस इज द सेकंड मेंबर ऑफ युअर अल्काइन फॅमिली. फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन फॅमिली इज युअर ॲसेटिलीन. सेकंड मेंबर इज युअर अलायलिन. बघा जर तुम्ही अल्केन्सचा विचार केला मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल अल्केनचं ज्यावेळेस लेक्चर घेतलं आपण, इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं, तर त्याच्यात एक शब्द तुम्हाला मी सांगितलं होता. तुम्ही जर व्यवस्थित रिवाईज केलं, मागचे व्हिडिओ बघितले किंवा नोट्स व्यवस्थित फॉलो केल्या, तर त्याच्यात तुम्हाला जाणवेल की अल्केन्सला आपण शब्द वापरला होता. अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. आठवतं आहे? अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. पॅराम मीन्स लिटिल अँड ॲफिन मीन्स ॲफिनिटी. ज्यांना दुसऱ्याबद्दल कमी अट्रॅक्शन आहे, दुसऱ्यासोबत ते कमी प्रमाणात रिॲक्ट होतात, सहज रिॲक्ट होत नाही, असे पॅराफिन्स जे अल्केन्स आहेत. तसं अल्किनचा जर विचार केला मित्र, तो अल्किनच्या बाबतीत पण आपण एक शब्द यूज केला होता, तुम्हाला आठवत असेल. अल्किन्स डबल बॉन्डेड कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज ऑलेफिन्स. वाय दिस आर कॉल्ड द ऑलेफिन्स? बिकॉज ते फॉर्म्स द ऑइली कंपाऊंड. हॅलोजन्स सोबत जेव्हा ते रिॲक्ट होतात, तेव्हा हॅलोजन्स सोबत रिॲक्ट झाल्यानंतर ते ऑइली कंपाऊंड तयार करतात. ऑले मीन्स ऑइल अँड फिन मीन्स फॉर्मिंग, म्हणून त्याला म्हटलं आपण ऑलेफिन्स. तसं जर तुम्ही ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड्सचा विचार केला, अल्काइन्सचा विचार केला, अल्केन्स पॅराफिन्स, अल्किन्स ऑलेफिन्स, अल्काइन्स आर कॉल्ड ॲज ॲसेटिलीन्स. सर्व मेंबर्सला कॉमनली आपण ॲसेटिलीन्स म्हणतो, बिकॉज ह्या अल्काइन फॅमिलीमधला पहिला मेंबर आहे, सर्वात अगोदरचा मेंबर आहे ॲसेटिलीन, म्हणून त्याच्या नावाने पूर्ण फॅमिली ही ओळखली जाते. म्हणून ॲसेटिलीन्स म्हटलं की सर्व अल्काइन्स त्या ठिकाणी येतील. पॅराफिन्स म्हटलं तर सर्व अल्केन्स, ऑलेफिन्स म्हटलं तर सर्व अल्किन्स, आणि ॲसेटिलीन्स एस लावला असेल तर सर्व अल्काइन्स त्या ठिकाणी तुमचे असणार आहेत. लक्षात आलं? बघा आता कॉमन नेम सिस्टीम आपण बघतोय. 3च कंपाऊंडला आपल्याला नेमिंग करायचं ह्या सिस्टीमनुसार. फर्स्ट कंपाऊंड आपण बघितला ॲसेटिलीन, सेकंड बघितला अलायलिन, बरोबर आहे. नाव द थर्ड वन इज, तिसरा कंपाऊंड आपल्याला बघायचा आहे मित्रांनो. थर्ड कंपाऊंड जो 4 कार्बनचा असेल, CH3, C ट्रिपल बॉन्ड C, CH3. मग 4 कार्बन जर असतील तर किती हायड्रोजन असले पाहिजे रे मित्रांनो? 4ला डबल करा म्हणजे 8 हायड्रोजन असले पाहिजे. 8 मधून 2 वजा करा 6, कारण की डबल करून त्याच्यातून 2 सबस्ट्रॅक्ट करायचे, 6 हायड्रोजन. ऑलरेडी असा कंपाऊंड इथं लिहिला बघा आपण. ओके, तर हा जो कंपाऊंड आहे, ह्या कंपाऊंडला अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम आपल्याला नेमिंग करायचं आहे. अँड अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम
धिस कंपाऊंड ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि डबल बॉन्ड मात्र सेंटरला असणार आहे, नॉट द टर्मिनल. तो सेंटरला असला पाहिजे अशा कंपाऊंडला अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम आपण नॉमेनक्लेचर करणार क्रोटोनिलीन. बघता हे तिघं कंपाऊंड जे आहेत मित्रांनो, these are very important compounds or the naming is very important. बऱ्याचदा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर सहज जमतं बऱ्याचशा कंपाऊंडचं, पण पर्टिक्युलरली अल्काईनच्या बाबतीत IUPAC नेमिंग जमतं, पण ह्या पहिल्या तिघं कंपाऊंडचं कॉमन नेम आपल्याला आठवत नाही किंवा माहीत नसतं. म्हणून लक्षात ठेवायचं, 1 कार्बनचं अल्काईन ॲसेटिलीन, 1 कार्बनचा नाही 2 कार्बनचा कंपाऊंड तुमचा ॲसेटिलीन, 3 कार्बनचा तुमचा ॲलायलीन आणि 4 कार्बनचा कंपाऊंड तुमचा क्रोटोनिलीन. लक्षात आलं. तर हे झालं पहिल्या 3 कंपाऊंडचं अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम, त्याच्यानुसारचं हे नॉमेनक्लेचर आपण बघितलं आहे. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी तुम्हाला म्हटलं मी की जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंडला जर नेमिंग आपल्याला करायचं असेल तर आपण 2 सिस्टीमने नेमिंग करतो. फर्स्ट वन इज युअर कॉमन नेम, सेकंड वन इज व्हेरी सिम्पल IUPAC नेम सिस्टीम. इथं मात्र सेकंड सिस्टीम जी आपल्याला बघायची मित्रांनो, दॅट वन इज युअर डिराइव्ड नेम सिस्टीम. बघा या ठिकाणी लिहितो मी, सेकंड सिस्टीम जी आहे दिस वन इज युअर डिराइव्ड नेम. आणि ह्या डिराइव्ड नेम सिस्टीमलाच आपण दुसरं नाव देतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसेटिलीन सिस्टीम. लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे, वेगळी सिस्टीम आहे. बघा डिराइव्ड नेम सिस्टीम किंवा त्यालाच काय म्हटलं आपण, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसेटिलीन सिस्टीम. मग लक्षात एक महत्त्वाचं सेंटेन्स मला सांगतोय, इन दिस सिस्टीम, ह्या सिस्टीममध्ये किंवा अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम, ह्या सिस्टीमनुसार एव्हरी अल्काईन, एव्हरी ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड, कोणताही ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड जो असेल ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड एका वेळेस आलेला असेल, that every triple bonded compound is considered as a derivative of acetylene. त्याला ॲसेटिलीनचा डेरिव्हेटिव्ह म्हणून कन्सिडर केलं जातं. म्हणजे तो ॲसेटिलीनचा डेरिव्हेटिव्ह जर असेल तर त्याला ॲसेटिलीननुसार नॉमेनक्लेचर केलं जातं. जसं ज्या 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड, बघा 2 कार्बनचा कंपाऊंड आहे, 2 कार्बनचा ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड, त्याला काय म्हणतो आपण, ॲसेटिलीन. तर इथून पुढे ह्या सिस्टीममध्ये जेव्हा तुम्ही कोणत्याही ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडला नॉमेनक्लेचर करणार तेव्हा त्याच्यामध्ये ॲसेटिलीन हा शब्द आपल्याला यूज करायचा आहे. बघा आता या ठिकाणी पहिला जो कंपाऊंड आहे तो परत मी या ठिकाणी लिहितो. बघा CH ट्रिपल बॉन्ड CH. व्हेरी सिम्पली कॉमन नेमनुसार त्याला काय म्हटलं रे आपण, सिम्पली इट इज युअर ॲसेटिलीन. आता हे डिराइव्ड नेम सिस्टीमनुसारचं नॉमेनक्लेचर आपण करतोय. मग जर समजा मी दुसरा एखादा कंपाऊंड या ठिकाणी घेतला, लक्षात द्यायचं, एक कंपाऊंड समजला मी तुम्हाला पुढचं सहज नॉमेनक्लेचर या ठिकाणी करता येईल मित्रांनो. बघा या ठिकाणी पुढचा कंपाऊंड दिला तुम्हाला CH3C ट्रिपल बॉन्ड CH, CH3C ट्रिपल बॉन्ड CH, बरोबर आहे. आता ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम जर बघितलं तर काय, अलायलिन. ओके, आता आपल्याला त्याला कॉमन नेमनुसार नाही तर ॲसेटिलीन सिस्टीमनुसार, डिराइव्ड नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करायचं. म्हणजेच काय, तर तो ॲसेटिलीनचा डेरिव्हेटिव्ह आहे असं आपल्याला समजायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या नावामध्ये ॲसेटिलीन शब्द आला पाहिजे. मग जो ॲसेटिलीन शब्द आपण यूज करणार त्याच्या नावामध्ये तो कोणासाठी असेल, कारण की ॲसेटिलीन म्हणजे काय, 2 कार्बन ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, एवढा पार्ट असेल तर तो ॲसेटिलीन, एवढा पार्ट म्हणजे ॲसेटिलीन. तसं याच्यामध्ये सुद्धा ज्या 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल, लक्ष द्या काय म्हणतोय मी, ज्या 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल त्या 2 कार्बनला किंवा एवढा जो पार्ट असेल त्याला म्हणणार तुम्ही आता याच्या पुढे ॲसेटिलीन. मग याला आपण ॲसेटिलीन म्हटलं, त्याच्या व्यतिरिक्त काय राहिलं याच्यात बघा. आता एवढं पार्ट म्हणजे तुमचा ॲसेटिलीन, हा जर सोडला आता तर काय शिल्लक आहे मित्रांनो, इथं शिल्लक राहिलं तुमचं CH3. मग ह्या CH3ला काय म्हणतात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे मित्रांनो, बरोबर आहे. काय म्हणतो रे आपण CH3ला, सिम्पली CH3 इज नथिंग बट युअर मिथिल. CH3 काय असतं तुमचा, मिथिल असतो. आपण भरपूर वेळेस बघितलं आहे अल्केनच्या नॉमेनक्लेचरमध्ये, वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये आपण बघितलं CH3 म्हणजे काय, तर तो मिथिल. मग
हा एवढा ॲसिटिलीन, त्याच्या व्यतिरिक्त काय मिथिल. मग जो काही ग्रुप शिल्लक राहिला असेल ॲसिटिलीन व्यतिरिक्त त्याला अगोदर नाव द्या आणि मग शेवटी त्याच्या पुढे प्रत्येक कंपाऊंडचा नावाचा शेवट काय म्हणतो लक्षात द्या. ह्या सिस्टीममध्ये प्रत्येक कंपाऊंडच्या नावाचा शेवट ॲसिटिलीनने झाला पाहिजे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण ॲसिटिलीन सिस्टीम. प्रत्येक कंपाऊंडला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲसिटिलीन कन्सिडर केलं मित्रांनो. मग या ठिकाणी ह्या कंपाऊंडला सुद्धा अकॉर्डिंग टू डिराइव्हड नेम सिस्टीम तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचं आहे. बघा एवढा पार्ट तुमचा ॲसिटिलीन, त्याच्या व्यतिरिक्त जो अल्किल ग्रुप शिल्लक राहिला त्याचं नाव अगोदर आणि मग ॲसिटिलीन शब्द पुढे लिहायचा आहे. मग काय कंपाऊंड येतो, मिथिल ग्रुप तुमचा शिल्लक आहे, म्हणून मी अगोदर लिहिलं मिथिल आणि त्याच्या पुढे मी शब्द लिहिल ॲसिटिलीन, म्हणून या कंपाऊंडचं नाव आलं मित्रांनो मिथिल ॲसिटिलीन. बघा असं जे कंपाऊंड तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, तुम्ही पण सहज त्याचं नॉमेनक्लेचर आता करू शकतात. हे सर्व डिराइव्हड नेम सिस्टीमचे नॉमेनक्लेचर आहेत. CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड. CH डायरेक्ट CH लिहिलं चालेल, बॉन्डने दाखवला तरी पण चालेल. बघा आता ह्या कंपाऊंडचा जर विचार केला, सर्वात अगोदर काय करायचं, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जिथं तेवढा पार्ट फोकस करायचं सोडून द्या. हा फोकस करून सोडून द्या. त्याच्या व्यतिरिक्त काय शिल्लक राहिलं आहे ते बघा. हा जर सोडला तर काय राहिलं रे मग त्या ठिकाणी CH3 CH2 शिल्लक राहिलं, बरोबर ना. एवढा जर सोडून दिला तुम्ही तर काय CH3 CH2 म्हणजे C2H5 आणि C2H5 काय असतं आपल्याला माहिती आहे. C2H5 इयर इथिल ग्रुप. मग ह्याचं नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला इथिल शब्द वापरायचा आहे. म्हणजे एवढा पार्ट जो आहे तुमचा, एवढा जो पार्ट तो इथिल आणि एवढा तुमचा ट्रिपल बॉन्ड ज्या दोन कार्बनमध्ये आहे त्याला म्हणणार तुम्ही ॲसिटिलीन. म्हणून या कंपाऊंडचं नाव आलं धिस वन इज युअर इथिल ॲसिटिलीन, बरोबर आहे. आता थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्हाला जमतं का बघा, जरा ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी तर सांगणारच आहे, प्रश्न नाही आहे. बघा आता पुढचा कंपाऊंड काय सांगतो, इकडं लिहितो मी तो कंपाऊंड. बघा चौथा कंपाऊंड आहे, इकडं लिहितो मी त्याला CH3 C. बघा हा कंपाऊंड ऑलरेडी आपण वर बघितला आहे, बरोबर आहे ना. तो इथला ॲसिटिलीन झाला. CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3 हा पण कंपाऊंड अगोदर बघितला आपण, इथं पण बघितला. इथं पण त्याला नाव दिलं आपण. बघा कॉमन नेमनुसार काय नाव दिलं त्याचं, इट्स अ क्रोटोनेलिन, बरोबर आहे. काय म्हटलं आपण त्याला, इट्स अ क्रोटोनेलिन. मग आता हा जो कंपाऊंड आपण लिहिला आहे, ह्या कंपाऊंडला तुम्हाला अकॉर्डिंग टू डिराइव्ड नेम सिस्टीम नॉमेनक्लेचर करायचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर आहे. मग अकॉर्डिंग टू डिराइव्ड नेम सिस्टीम जो कॉमन नेमनुसार काय तो, कॉमन नेमनुसार तो क्रोटोनेलिन आहे, त्याला आपल्याला आता डिराइव्ड नेमनुसार. आणि मग तिसरी सिस्टीम तर पुढे बघणार आपण, दॅट वन इज युअर IUPAC. सर्वात बेस्ट सिस्टीम, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड सिस्टीम ते IUPAC सिस्टीम आहे, ती पण आपण बघणार. पण याला आता अगोदर आपल्याला डिराइव्ड नेमनुसार नॉमेनक्लेचर करायचं. मग तुम्हाला काय सांगितलं मी, डिराइव्ड नेमनुसार जेव्हा जेव्हा तुम्ही नॉमेनक्लेचर करणार त्यावेळेस सर्वात अगोदर ट्रिपल बॉन्ड जिथं असेल तिथं फोकस करा. एवढा पार्ट तुमचा ट्रिपल बॉन्डचा आहे. दोन कार्बन ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तो जो पार्ट असेल त्याला ॲसिटिलीन म्हणणार. एवढं लक्षात ठेवायचं. एवढा पार्ट काय ॲसिटिलीन. आता याच्या व्यतिरिक्त काय शिल्लक आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त जे शिल्लक राहिलं असेल त्याच्यावर आपण आता फोकस करू आणि मग त्याला कशा पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर करणार बघूया. बघा आता एवढा पार्ट तुमचा झाला ॲसिटिलीन, त्याचा विचार नाही करणार आपण, कारण की तो शेवटी ॲसिटिलीन शब्द आपल्याला लिहायचाच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय शिल्लक आहे, कोणते अल्किल ग्रुप आहेत बघा. त्या ठिकाणी हिअर इकडच्या बाजूला CH3 आहे. CH3 म्हणजेच काय रे, मिथिल. इकडच्या बाजूला इकडे पण मिथिल आहे. लेफ्ट हँड साईडला पण मिथिल, राईट हँड साईडला पण मिथिल आहे, बरोबर आहे. जे तुम्हाला इथं पण दिसतं आहे, जे तुम्हाला या ठिकाणी पण दिसतं आहे. मग आता याला नेमकं नॉमेनक्लेचर काय करणार, कारण की आपल्याला माहिती आहे एवढा जो पार्ट आहे जो आता ब्ल्यू याच्याने दाखवला आहे मित्रांनो, तो काय तुमचा इट्स युअर ॲसिटिलीन. त्याच्या व्यतिरिक्त दोन मिथिल ग्रुप आहेत. इकडे पण मिथिल ग्रुप, इकडे पण मिथिल ग्रुप. मग सरळ लिहा, दोन मिथिल ग्रुप असेल तर काय, एक मिथिल ग्रुपला मिथिलच म्हणणार. दोन मिथिल ग्रुप असतील तर डायमिथिल म्हणणार. खूप सिंपल आहे मित्रांनो. देअरफॉर द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज डायमिथिल ॲसिटिलीन. काय म्हणणार मग त्याला तुम्ही, इट्स अ
डायमिथिल ॲसेटिलीन. 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून डायमिथिल ॲसेटिलीन ह्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आलं अकॉर्डिंग टू डिराइव्ड नेम सिस्टीम. आणि त्याच कंपाऊंडला आपण काय म्हटलं रे, इट्स अ क्रोटोनिलीन अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम. बरोबर आहे. मग लक्षात आलं डिराइव्ड नेम सिस्टीम. अजून वेगळं एक्झाम्पल घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि मग पुढच्या पार्टकडे आपण जाणार. समजा तुम्हाला असा एखादा कंपाऊंड दिला आहे, वेगळा कंपाऊंड बघू आपण आता. सपोज हिअर द कंपाऊंड गिवन इज CH3C ट्रिपल बॉन्ड CH2CH3 5 कार्बनचा कंपाऊंड आहे मित्रांनो. अजून एक वेगळं एक्झाम्पल सांगेल तुम्हाला वाटल्यास याच्यात. बघा 5 कार्बनचा कंपाऊंड आहे. आतापर्यंत आपण 1 2 3 4 कार्बनच्या कंपाऊंडला अकॉर्डिंग टू कॉमन नेम अकॉर्डिंग टू डिराइव्ड नेम नॉमेनक्लेचर केलं. बरोबर आहे. अगेन इट्स अ व्हेरी सिम्पल. फक्त विचार करा. ट्रिपल बॉन्डला काय म्हणणार, साईडचे अल्किल ग्रुपचे त्यांना काय म्हणणार, बस तेवढंच तुम्हाला करायचं मित्रांनो. बघूया या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं देणार. बघा ज्या 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तो अगोदर कन्सिडर करा, त्याच्यावर अगोदर फोकस करा. ह्या दोघांवर जर फोकस केलं मित्रांनो तर काय होईल रे, तो सिम्पली इट इज युअर ॲसेटिलीन. काय म्हणणार त्याला, तो असेल तुमचा ॲसेटिलीन. मग ह्याच्या व्यतिरिक्त काय शिल्लक आहे, त्या ॲसेटिलीन म्हणजे 2 कार्बन ॲटम आले ट्रिपल बॉन्डेड, त्याच्या लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला काय आहे ते फक्त बघा व्यवस्थित. मग आपण जर त्याच्या लेफ्ट हँड साईडचा विचार केला मित्रांनो तर मिथिल ग्रुप तुम्हाला दिसतोय. त्याचबरोबर तुम्ही जर राईट हँड साईडचा विचार केला तर CH2CH3 याला एकत्र करून टाका. म्हणजे एक CH3 ग्रुप वेगळा आणि CH3 वेगळा असं नाही करता येणार. दोघं एकत्र करायचं CH2CH3 म्हणजे तो C2H5 होईल. आणि C2H5 ला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. C2H5 जर असेल तर तो असतो तुमचा इथिल. गॉट इट. खूप सिम्पल आहे. हा तुमचा मिथिल, हा तुमचा इथिल. मग सर्वात शेवटी तुम्हाला कोणता शब्द वापरायचा आहे, ॲसेटिलीन. बघा ॲसेटिलीन 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 ॲसेटिलीन. म्हणजे जेव्हा तुम्ही डिराइव्ड नेम सिस्टीमचा यूज करणार त्यावेळेस सर्वात शेवटी तुम्हाला ॲसेटिलीन शब्द यूज करायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला अल्किल ग्रुपला नाव द्यायचं आहे. जसं 2 मिथिल ग्रुप होतं आहे म्हणून डायमिथिल, इथं एकच इथिल ग्रुप होता म्हणून इथिल ॲसेटिलीन, इथंच एकच मिथिल ग्रुप आहे म्हणून मिथिल ॲसेटिलीन. पण इथं प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, एक अल्किल ग्रुप तुमचा मिथिल आहे, एक तुमचा इथिल आहे. मग अगोदर कोणाला नाव देणार याचं रूल पण याच्या अगोदर शिकलो आहे आपण भरपूर वेळेस. अल्फाबेटिकली तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की अल्फाबेटिकली विच कम फर्स्ट. मिथिलचा एम म्हणून मी अगोदर लिहिलं बघा, मिथिलचा एम, इथिलचा ई, ह्या दोघांपैकी अगोदर काय येणार हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि दोघांच्या नॉमेनक्लेचरनुसार अल्फाबेटिकली जो अगोदर येईल त्याला अगोदर नाव द्या. व्हेरी सिम्पल. ABCDनुसार ई अगोदर येतो, एम नंतर येतो, म्हणून अगोदर आपण इथिलला नॉमेनक्लेचर करणार, नंतर आपण मिथिलला करणार. देअरफॉर द नेम ऑफ द कंपाऊंड इज, बघा अगोदर इथिलला नाव दिलं मी इथिल, त्याच्यानंतर हा CH3 म्हणून मिथिल, इथिल मिथिल. आणि मग सर्वात शेवटी हा ट्रिपल बॉन्ड जो आहे त्या ट्रिपल बॉन्डला म्हणतो आपण ॲसेटिलीन म्हणून त्याचं नाव आलं. म्हणून या कंपाऊंडचं नाव आलं बघा इथिल मिथिल ॲसेटिलीन. तर अशा पद्धतीने कुठलाही कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल तर त्या कंपाऊंडला सहज आपण डिराइव्ड नेमनुसार नॉमेनक्लेचर करू शकतो. जसं समजा अजून एखादा कंपाऊंड या ठिकाणी शक्य झालं तर आपण बघूया. इकडे लिहितो वाटल्यास म्हणजे तुमचं लवकर लक्षात येईल. बघा सपोज हिअर द कंपाऊंड गिवन इज, कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे. सपोज दॅट CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH2 CH3. खूप सोपं एक्झाम्पल आहे. सहज तुमच्या लक्षात येईल किंवा सहज तुम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो. बरोबर आहे. बघा काय म्हटलं रे त्याच्यामध्ये, CH3 CH2 नंतर ट्रिपल बॉन्ड नंतर परत CH2 CH3. तुम्हाला काय म्हटलं मी अगोदर, सर्वात अगोदर तुम्ही कशावर फोकस केला पाहिजे रे, ट्रिपल बॉन्डवर फोकस करा. त्याच्या फोकस केल्यानंतर त्याच्या लेफ्ट हँड साईडला काय राईट हँड साईडला काय तेवढं बघा. लेफ्ट हँड साईडला काय CH3 CH2 दोघं एकत्र करा, C2H5 होईल. इकडे पण राईट हँड साईडला CH2 CH3 दोघं एकत्र करा, परत C2H5 जाईल. म्हणजे हा पण C2H5 आणि हा पण C2H5. C2H5 म्हणजे इथिल, C2H5 म्हणजे इथिल. म्हणजेच त्या ठिकाणी दोघं बाजूला C2H5 ग्रुप आहे. दोघं बाजूला सारखाच ग्रुप आहे.
दोघं बाजूला इथिल ग्रुप असल्या कारणाने तो दोनदा आहे, म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला काय लिहावं लागेल? सिम्पली इट इज युअर डाय इथिल ॲसेटिलीन. काय म्हणणार मग त्याला? इट्स युअर डायइथिल ॲसेटिलीन. काय झाला मग तो? डायइथिल ॲसेटिलीन. अजून एक वेगळं एक्झाम्पल घेऊ मित्रांनो आपण. मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल का म्हणतोय, मी का घेतोय की तुम्हाला कुठलाही कन्सेप्ट जो आहे तो अगदी क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे कसंही एक्झाम्पल तुम्हाला आलं तर तुम्हाला त्याचं डिराइव्ड नेम सिस्टीमनुसारचं नॉमेनक्लेचर जमलं पाहिजे. कॉमन नेममध्ये काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. जस्ट देर आर 3 एक्झाम्पल्स. दिस 3 एक्झाम्पल्स, बरोबर आहे. पण डिराइव्ड नेममध्ये तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स येऊ शकतात. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा तुम्हाला दिलेलं आहे अल्काइन दिलेला असेल तुम्हाला. सपोज द अल्काइन गिवन इज CH3 CH3 again CH C triple bond C CH2 CH3. खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे मित्रांनो. बघा नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे? यू हॅव टू फोकस ऑन ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्डवर फोकस करा. बघा ट्रिपल बॉन्डवर फोकस केला आपण अगोदर. आता याच्या व्यतिरिक्त काय आहे मित्रांनो? याच्या व्यतिरिक्त त्याच्या लेफ्ट हँड साईडला काय, राईट हँड साईडला काय, ते फक्त व्यवस्थित बघा. बघा जर तुम्ही राईट हँड साईडचा विचार केला तर तो C2H5 ग्रुप आहे. C2H5 ग्रुप म्हणजेच तुमचा इथिल ग्रुप. कुठला ग्रुप आहे हा? इथिल. खूप इम्पॉर्टंट नॉमेनक्लेचर आहे. ओके. आता जर तुम्ही लेफ्ट हँड साईडचा विचार केला तर एवढा ग्रुप आहे त्याच्यात. पूर्ण जे असेल अटॅच ते पूर्ण आपल्याला घ्यावं लागेल. असं नाही की हा CH3 हा CH3 मग कार्बन कुठं जाणार? तो 3 कार्बनचा ग्रुप आहे. 3 कार्बनचा ग्रुप असतो तुमचा C3H7, बरोबर आहे. पण हा C3H7 2 पद्धतीने आपण लिहितो बघा मित्रांनो. इकडे लिहून दाखवतो तुम्हाला मी. बघा C3H7 असं आपण लिहितो आपण CH3 CH2 CH2. झाला का C3H7? चेक करा. झाला तो C3H7. किंवा असं आपण लिहितो CH3 CH3. हा पण C3H7 आहे. दोघं C3H7 आहे. पण हा वरचा जो आहे तो तुमचा नॉर्मल आहे, स्ट्रेट चेनमधला आहे. आणि हा तुमचा आयसो कंडिशनमधला आहे. तसा हा आयसो कंडिशनमधला आहे, बरोबर आहे. हा झाला तुमचा आयसो आणि 3 कार्बनचा आहे म्हणून प्रोपिल. याचं नाव काय येईल? प्रोपिल. तर आहे हा पण प्रोपिल आहे, हा पण प्रोपिल आहे. पण हा नॉर्मल प्रोपिल आहे, हा आयसोप्रोपिल. तुम्हाला आता नॉर्मल आयसो हे समजलं पाहिजे. आपण अल्केन्समध्ये बघितलं, अल्किन्समध्ये पण बघितलं मित्रांनो, बरोबर आहे. मग हा झाला तुमचा आयसोप्रोपिल आणि हा झाला तुमचा इथिल. मग अगोदर काय येईल रे? आयसोप्रोपिल आणि इथिल. याच्यामधले इथिल अगोदर येतो म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर करताना अगोदर आपण इथिल देन आयसोप्रोपिल आणि मग पुढे म्हणणार तुम्ही ॲसेटिलीन. इथिल आयसोप्रोपिल ॲसेटिलीन. अशा पद्धतीने आपण त्या कंपाऊंडला नेमिंग करू शकतो अकॉर्डिंग टू द डिराइव्ड नेम सिस्टीम. तर मित्रांनो मोस्ट ऑफ दी कंपाऊंड डिराइव्ड नेमनुसारचे नॉमेनक्लेचर जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात, शक्यता विचारलं जाणार नाही, गेलं तर ह्याच कंपाऊंड्सपैकी तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरी सिस्टीम असते आपली IUPAC सिस्टीम. पण ती सिस्टीम आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार, कारण त्या सिस्टीमचे सर्व रूल्स आणि व्हेरियस कंपाऊंड्स आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे आता जर घेतलं तर ते अजून पुढचा अर्धा तास आपल्याला घेणार. मग त्याच्यापेक्षा छोटासा टॉपिक आहे जो तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, पुस्तकात दिलेला नाही आहे पण तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर ॲसेटिलीन व्हेरी फर्स्ट मेंबर जो आहे अल्काइन फॅमिलीमधला, तर ह्या ॲसेटिलीनचं स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला मित्रांनो तर त्याच्यात 2 कार्बन आहेत. दोघं कार्बन जे आहे ह्या दोघं कार्बनचं हायब्रिडायझेशन जे आहे ते sp हायब्रिडायझेशन आहे. आता हायब्रिडायझेशन काय वगैरे हे नंतरचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, थोडक्यात सांगतो. अल्केन्समध्ये sp3 असतं. अल्केन्स कुठंतरी लिहून ठेवा. अल्केन्समधला जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp3. जे आपण कंप्लीट केला अल्किन्स म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन ॲटम जो असतो तो sp2 असतो आणि ट्रिपल बॉन्डेड अल्काइन जे असतं त्यातला कार्बन हा sp हायब्रिडाइज असतो, बरोबर आहे. मग हे दोघं जे कार्बन आहेत ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, दोघं कार्बन तुमचे sp हायब्रिडाइज आहेत. हा पण sp हायब्रिडाइज, हा पण sp हायब्रिडाइज. लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठंतरी. बघा आता
ॲसेटिलीनचं स्ट्रक्चर आपण बघतोय. ट्रिपल बॉन्डेड कार्बन आणि त्या प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन त्या ठिकाणी अटॅच असणार आहे. ओके, हे झालं स्ट्रक्चर फॉर युअर ॲसेटिलीन. ह्या ट्रिपल बॉन्डमध्ये ऑलरेडी तुम्हाला हे सांगितलं मित्रांनो मी. ट्रिपल बॉन्डमध्ये जसं आपण सिंगल बॉन्ड जर म्हटलं तो सिग्मा बॉन्ड असतो, डबल बॉन्ड जर म्हटलं अल्केन्समध्ये तर एक सिग्मा एक पाय असतो. मग ट्रिपल बॉन्ड असेल तर काय, हाऊ मेनी सिग्मा अँड पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट हियर. दिस इज युअर सिग्मा बॉन्ड अँड these two are the pi bonds. एक सिग्मा आणि 2 पाय. सिग्मा हा स्ट्रॉंग असतो ॲज कम्पेअर टू पाय. हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो ॲज कम्पेअर टू पाय बॉन्ड. एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड असणार, बरोबर आहे. सिंगल बॉन्ड जर असेल, हा बघा सिंगल बॉन्ड, हा सिग्माज असणार, हा सिग्माज असणार आहे. मग टोटल जर तुम्ही ॲसेटिलीनचा विचार केला मित्रांनो तर 1 2 3 4 5 बॉन्ड त्याच्यात आहेत. तुम्हाला एंट्रान्सला क्वेश्चन विचारला जातो, इन द स्ट्रक्चर ऑफ ॲसेटिलीन हाऊ मेनी सिग्मा अँड पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट. काय म्हटलं, ॲसेटिलीनच्या स्ट्रक्चरमध्ये किती सिग्मा आणि किती पाय आहेत. आपण घाईघाईत उत्तर काय देतो, 1 सिग्मा अँड 2 पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट. इट्स अ रॉंग. टोटली 3 सिग्मा अँड 2 पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट. 5 बॉन्ड आहेत, 5 पैकी 3 सिग्मा बॉन्ड आहेत आणि 2 पाय बॉन्ड. हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. आपण घाईत काय फक्त ह्या ट्रिपल बॉन्डचा विचार करतो, तसं नाही आहे मित्रांनो. टोटल 5 पैकी 3 सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड असणार आहेत. आणि हा जो बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल जो असतो तो असतो तुमचा 180 डिग्री. तो असेल किंवा हा असेल. दिस वन इज युअर 180 डिग्री. त्याच्यानंतर कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ जी आहे, जी ह्या कार्बन ह्या कार्बनमधली बॉन्ड लेंथ जी आहे, इथं लिहितोय मी ती, इट्स 120 पिकोमीटर. एक सेपरेट लेक्चर तुम्हाला घेईल मी. ह्या सगळ्या पॅरामीटर्स जे आहेत, हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला सांगेल अल्केन्स अल्किन्स अल्काइन्समधले, बरोबर आहे. तर हा 120 लेंथ तुमची आहे, कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ फक्त. हां, आणि कार्बन हायड्रोजन जी आहे दॅट वन इज युअर 108 पिकोमीटर. 108 पिकोमीटर. कार्बन हायड्रोजन 108, कार्बन कार्बन 120 पिकोमीटर. बॉन्ड अँगल 180. तसे वेगळे पॅरामीटर्स आहेत. ॲक्च्युली तुमच्या टॉपिकमध्ये दिलेलं नाही आहे, पण जस्ट आपले 5 मिनिट रिमेनिंग होते म्हणून तेवढ्यासाठी हा पॉईंट तुमच्यासाठी डिस्कस केला. हे सर्व आपण अल्केन अल्किन अल्काइनचं कंपॅरेटिव्ह एक सेपरेट लेक्चर त्याच्यावर तुमचं घेणार मी. एक जनरल लेक्चर असेल ते, ज्याच्यामध्ये मला अल्केन अल्किन अल्काइन हायब्रिडायझेशन बॉन्ड अँगल आणि त्याची जॉमेट्री वगैरे जे असणार ते आपण बघणार. ठीक आहे. तर बघा हे झालं तुमचं अल्काइनचं फर्स्ट लेक्चर. अल्काइन हा थोडा शॉर्ट पार्ट आहे, हार्डली 5 ते 6 लेक्चरमध्ये तो संपेल. जसं अल्किनला आपल्याला 17 लेक्चर्स लागले, 17 लेक्चर्स लागले, तसं अल्काइनला फक्त 5 लेक्चर किंवा 6 लेक्चर त्या ठिकाणी लागू शकतात. हा फर्स्ट पार्ट जो आहे किंवा फर्स्ट लेक्चर जे आहे ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलं मित्रांनो. ठीक आहे. तर व्हिडिओ रिपीटेडली बघा, व्यवस्थित बघा, नीट बघा. आणि आपलं जे चॅनल असणार आहे DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर, ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलला नवीन असणार तर हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला ह्या अशा सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज त्या ठिकाणी दिसतील आणि पुढच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन पण तुम्हाला सहज येऊ शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तुम्ही पण घरीच थांबा. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. आजसाठी एवढंच असेल. थँक्यू. बाय.